हो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर माझं थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल तर मी चायनामध्ये नाही आलेलो आहे. तर मी आपल्याच मुंबईमध्ये स्थित असलेल्या चायना टेम्पलला चाललेलो आहे, जे हे डॉकयार्ड रोडमध्ये स्थित म्हणजेच माझगावमध्ये स्थित आहे. तर ते आता तिथं कसं येतं ते तुम्हाला दाखवतो. आता मी डॉकयार्ड रोडला उतरून मी सरळ चालत चाललेलो आहे. 7 ते 8 मिनटाचा मित्रांनो रोड आहे. कॉनकुन टेम्पल असं ते आहे. इंडियामधलं 105 वर्ष जुनं असं हे टेम्पल आहे आणि जे चायनाचं देवदेवतांचं प्रतीक मानलं जातं. तर आपण पाहूया त्या टेम्पलमध्ये जाऊन. तर मित्रांनो, तुम्ही जर हार्बर लाईनने येत असाल ना तर ते हे एक डॉकयार्ड रोड स्टेशन आहे. त्या डॉकयार्ड रोड स्टेशनच्या मागच्या साईडला टुवर्ड्स CST साईडला तुम्ही उतराल आणि टुवर्ड्स वाशी साईडला तुम्ही पाठी चालत जायचं आहे. तिकडनं जो बाहेरच्या साईडला जो रोड येतो तो रोड पकडायचा आहे आणि खाली उतरायचं आहे आणि तिकडनं मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये. आता बघा मित्रांनो, हा डॉकयार्ड रोडच्या ईस्ट साईडला यायचं आणि तुम्हाला हा ब्रिज उतरायचा आहे आणि ह्या ब्रिजच्या राईट हँड साईडला जाय ना एक गल्ली जाते. ती गल्ली सरळ पकडायची, माझगाव टुवर्ड्स माझगाव जायचं आपल्याला. ठीक आहे, तर मी तुम्हाला घेऊन जातो. तर मित्रांनो, हे जे पत्रे लावलेत ना, ही स्पॉट लक्षात ठेवा, हा ब्रिज लक्षात ठेवा. कारण की हा जो सरळ रोड जातो ना, हा जातो तो चायनीज टेम्पलच्या इथे. 7 ते 8 मिनटाचा मित्रांनो रोड आहे. तर 7 ते 8 मिनटामध्ये आपण त्या चायनीज टेम्पलजवळ पोहोचू. मित्रांनो, फायनली मी पोचलेलो आहे आपल्याला कॉनकुन टेम्पल. खूपच छान आणि खूपच असं म्हणजे 105 वर्ष मित्रांनो जुनं हे कॉनकुन टेम्पल आहे. आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण चायनाची ही लँग्वेज आहे. आतमधल्या साईडला मित्रांनो जाऊया. मंदिर 9 ते 2 वाजेपर्यंत दुपारी चालू असतं. तर आत्ता 12:30 वाजले, तर आपण पोचूया आतमध्ये. तर मित्रांनो, हा आहे मंदिराच्या आतला भाग. तर हे कॉनकुन टेम्पल आहे. ॲक्च्युली 3 फ्लोअरचं आहे आणि 105 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. बाजूला पाहू शकता स्लिपिंग बुद्धाची प्रतिमा. समोर हे जे आहेत ते चायनीज देवदेवते आहेत. आता त्यांची नावं आपल्याला इकडचे जे गाईड आहेत जितूभाई त्यांच्याकडनं भेटतीलच. आपण त्यांना देखील विचारूयानंतर. शंकर महाराज देखील दिसत आहेत. त्यांचं संपूर्ण माहिती त्यांनी इथं दिलेली आहे. सोबतच या मंदिराचा जर्नी टू द वेस्ट इकडे जे आर्टिकल आहे त्याच्या देखील पूर्ण माहिती यांनी तर सांगितलेली आहे. सोबतच इथं बघा कॅन्डल्स आहेत. तुम्ही 80 रुपीजला इथं बाय करून इथं तुम्ही तुमची एक मन्नत असते तर तुम्हाला मागू शकता. बाकी इथली संपूर्ण माहिती आपल्याला इथलं जितू सर आहेत ते देतीलच. तोपर्यंत आपण बाकीचा हा फ्लोअर एक्सप्लोअर करूया. घेतो जरा. अरे मग मी पुजारी आहे. मग हे तुमचं YouTube आहे. हां हा तू बोलणार ते सगळं येणार आहे. तू आता सांग, मला सांगितल्याप्रमाणे मी हां तुम्हाला तुम्ही सांगतो. मला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. हे ओपन करायचं. हा नजर सुरक्षा कार्ड आहे. याच्यात मेणबत्ती आणि अगरबत्ती आहे. ओके मग मेणबत्ती लायटर ठेवलंय, त्या लायटरने जळवायची ओके. आणि याच्यामध्ये होल्ड करायची. वरती की इथं ह्याच्या आतमध्ये वरती माझं मंदिर बघा. सेम ओके. सेम सेम वरती. अच्छा आणि अच्छा मग ही अगरबत्ती जळायची आणि हां. 5 वेळा फिरवायची. ओके त्यांच्या- आणि तिकडे देव जेवढे आहेत. तिकडे देव आहेत सगळे. ओके. फिरवायची. एक पुढे देव आहे, एक मागे देव आहे. अच्छा 5 वेळा अगरबत्ती फिरवायची सगळीकडे हां. आणि मग ती लावायची. आपल्या पद्धतीने आपली प्रार्थना करायची. ओके. जे तिकडे काय गेल्यावर अशी घंटा हां. आहे. ती घंटा 3 वेळा वाजवायची. ओके आणि त्या घंटेच्याच बाजूला ढोल आहे. हां तो ढोल हां 3 वेळा वाजवायचा. अच्छा. त्याच्यानंतर अशीच तिथे पिलो आहे. पिलो आहेत. ओके त्या पिलोवर गुडघ्यावर बसायचं. आपल्या पद्धतीने प्रार्थना करायची. ओके आणि तिथे असं पॉट आहे. हां त्या पॉट मध्ये काठी आहे. ओके. ती हलवायची आणि ओपन करायची. त्यातली ओके. एक काठी कुठली तरी सिलेक्ट करायची. पण त्यामध्ये चायनीज भाषा वाटतं ना. नाही. हां ती सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यावर नंबर येतो. हां 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 एक्झाम्पल साठी जर नंबर असेल 55, हां हां तर तिकडे मागे असा चार्ट आहे. ओके त्या चार्ट मध्ये 55 नंबर बघायचा आणि त्यातली एक पर्ची ओपन काढायची. ओके. आणि त्याच्यात जे लिहिलंय ते आपलं भविष्य. भविष्य. ओके आणि मग त्याच्यानंतर जाताना हां. खाली आहे ते दरवाजा बंद करायचा, खालती यायचं हां आणि या कागद आहे हां ह्याच्यात. हां तो लायटरने जाळायचा, ओके. आपल्यावर फिरवायचं आणि तो ह्या पार्टमध्ये टाकून द्यायचा. ओके. अच्छा, छान माहिती दिली साहेब. आपलं नाव? माझं नाव अमित पाटील. अमित पाटील. तुम्ही देखील इकडे नवीनच हा या प्लेसाठी नवीनच आहात? नाही, मी इथेच आहे job ला. इथं जॉबला आहेत ॲक्च्युली. तरी साहेबांनी खूप छान अशी माहिती दिली मित्रांनो. तर साहेबांचे खरंच धन्यवाद. कारण की आपण पहिल्यांदा इकडे आलो होतो आणि छान अशी माहिती भेटली.
तर जे आता जसं साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण आता करूया आणि मी पुढचे तुम्हाला प्रोसेस दाखवतो. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण तो वरती जाऊया. सेकंड फ्लोअरला अजूनही इकडचे चायनाचे देवदेवता त्यांच्या पुढे जे म्हणजे ही भविष्य सांगणारी देवदेवता अशी ही मान्यता आहे. तर ते देखील आपण पाहूया आणि संपूर्ण तोपर्यंत तुम्ही हा 105 वर्ष पुराणं मित्रांनो मंदिर पाहू शकता. माझ्यासोबत हे माझे नवीनच मित्र जॉईन झालेले आहेत. दादा, आपलं नाव? किरण देखील पहिल्यांदाच आलेला आहे, त्याला देखील माहीत नाही. आपण पाहूया. तर खूप मित्रांनो छान अशी संरचना केलेली आहे या पूर्ण मंदिराची आणि वाटत नाही की 105 वर्ष पुराणं मित्रांनो मंदिर आहे. बघायला तर असं वाटतं आत्ताचे. आणि गिरगावचे तुम्ही बघितलं असेल चाळी, ते गिरगावच्या सगळ्या चाळीप्रमाणे हे वास्तव्य आहे. तर मित्रांनो, मी आलो आहे 3ऱ्या माळ्यावर आणि ह्या 3ऱ्या माळ्यावरच एक म्हणतात ना आख्यायिका आहे की ही आज ठिकाणी बघा हे समोर आहेत ना तुमचे, हे संपूर्ण तुमचं भविष्य सांगितलं जातं असे एक आख्यायिका आहे. आणि हे माझ्या हातात जे आहेत हे कॅन्डल प्लस अगरबत्त्या आहेत. तर आपण इथं ते पेटवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला सोबतच इकडे आपलं भविष्य सांगणारं एक पर्ची भेटेल, ते देखील आपल्याला पाहायचं आहे. तर आता आपण बघूया. तर मित्रांनो, ही बेल आहे, 3 वेळा त्याला प्रेस. त्यानंतर आपल्या हातातले जे कॅन्डल्स आहेत ते आपण जाळूया. म्हणजे म्हणतात ना चायनीज ट्रेडिशन पूर्णतः फॉलो केलेलं आहे मित्रांनो. आणि हे देवी देवता आहे त्यांचे. आता इथली मान्यता अशी आहे की इकडे जे काही तुम्ही मन्नत मागाल ना ती पूर्ण केली जाते. तर त्याच्यामुळे खूप दुरून दुरून लोक इकडे येतात मित्रांनो. हे डॉकयार्डच्या हे आपलं कॉनकुन टेम्पलमध्ये. नहीं ना, एक्चुअली जीतू सर रहते हैं, वो एक्चुअली आज नहीं है. तर तो नंबर, तर मित्रांनो अशी काठी आहे आणि इथं जे नंबर दिलेले आहेत ना त्या नंबरमधनं एक आपला एक कागद फाडायचा. त्या कागदातनं तुम्हाला समजून येईल की तुमचं भविष्य ते लोक सांगतील. आता ह्या स्टिकवर जे आहे नंबर 65 आहे. तर आपण 65मधनं एक जो पेपर आहे, पर्ची आहे, ती पाडव्या. तर 65 मला दिसत नाही कुठे आहे. येस, तर मित्रांनो हा आहे 65. आणि आपण एखादा पहिला फाडव्या. तर पहिलं मित्रांनो हे ना चायनीजमध्ये भाषांतर होतं. आता त्यांनी आपल्या मुंबईतल्या आणि जे दूरदूरून लोक जे येतात ना त्यांच्यासाठी ही संपूर्ण जी लँग्वेज आहे हे पूर्ण इंग्लिशमध्ये केलेली आहे. पहिलं हे चायनीजमध्ये होतं संपूर्ण लँग्वेज. आता ही लँग्वेज इंग्लिशमध्ये आहे. तुम्ही ही स्पष्टतः वाचू शकता. तुमचं हे भविष्य एक प्रकारे या मंदिराच्या मान्यतेनुसार. तर ही आपण स्टिक ठेवूया आणि हे भविष्य आपल्या हातात घेऊया. लाईट बंद केली. लाईट
तर मित्रांनो हा जो आहे ना, हा जो कॅन्डलसोबत तुम्हाला जो कागद भेटतो तो खाली जाऊन तो तुमच्या अंगावरनं 5 वेळा फिरून तो जाळून तिथे एक पॉट ठेवलेला आहे, त्या पॉटमध्ये द्यायचं आहे तुम्हाला टाकून. तर त्याच्यामागची जी आख्यायिका आहे, हे ॲक्च्युली इकडचे जितू सर होते ते तुम्हाला व्यवस्थित सांगितलं असतं, पण आज जितू सर इकडे नाही आहेत. तर नेक्स्ट टाईम तुम्ही कधी पण याल तेव्हा त्यांना पहिला फोन करा आणि त्यानंतरच मग संपूर्ण ह्या मंदिराचा ओव्हरव्ह्यू घ्या, कारण की तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित माहिती या मंदिराच्या बाबतीत भेटेल. उसका गाइड आप पढ़ो ना, मैंने पढ़ा, अच्छा है नहीं बहुत खराब है, जला डाल आधी ॲक्च्युली ते लगता माझा पण तसंच काहीतरी दिसतंय, पण ॲक्च्युली ते काय आहे ते मोबाइल में फोटो निकाल दो आप, हां वापस घर पे जाके किसके पास पढ़ा हो, फिर उसका उत्तर उसको बोलो बोलने के लिए. आप या अपने बोलो कि क्या है तुम्हारे फ्यूचर में लेके लाए, क्या 25-50% तुम्हारे टेंशन है तुमको बताओ तो सॉल्व हो जाएगा, तुम्हें वापस आओ महीने 2 महीने के बाद. पाहिलं तुम्ही, खूपच छान असं दर्शन झालं आपल्या त्या मंदिराचं. कॉन्फून टेम्पल जे भारतातलं म्हणजे मुंबईतलं हे पहिलंच एक चायनीज टेम्पल आहे, जे 110 वर्ष मित्रांनो जुनं आहे. 105 आणि 110 वर्ष जुनं आहे. तिथले एक रहिवासी होते, त्यांनी आपल्याला ती माहिती दिली होती, पण त्यांनी एक अट ठेवली होती की मी कॅमेरासमोर येणार नाही. आता मित्रांनो त्यांचा अटीचा आपण मान ठेवला, त्याच्यासाठी ती व्हिडिओ घेता आली नाही, पण त्यांनी सांगितलं 110 वर्ष जुनं हे मंदिर आहे. चायनाचे जेव्हा काही फेस्टिवल असतात ना, तेव्हा त्या मंदिरात खूप गर्दी होत असते. 8 दिवस सगळे चायनाचे लोक तिकडे आलेले असतात. तर खूप छान असं मंदिर होतं मित्रांनो ते. आणि 110 वर्ष मित्रांनो वाटणार पण 110 वर्ष पुराणं त्याचं मंदिर आहे. ते खूप छान वाटलं. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असेल असं मी गृहीत धरतो. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण अजून एक नेक्स्ट फ्रायडेला नेक्स्ट व्हिडिओ सहित. कारण की मित्रांनो फ्रायडे टू फ्रायडे व्हिडिओ काढायला भेटते, मध्ये व्हिडिओ काढायला भेटत नाही कामाच्या अतिताणामुळे. तर नेक्स्ट फ्रायडेला भेटू, एक नवीन काहीतरी घेऊन येतो मी तुमच्यासाठी. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया, बाय बाय, टेक केअर.